विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, शासनाच्या नवीन आदेशानुसार 25% भाग हा कमी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रकरण तिसरे हे अभ्यासक्रमामधून कमी केलेले असल्यामुळे आपण पुढच्या प्रकरणाकडे वळूया, ते म्हणजे आर्थिक विकास। या आर्थिक विकास नावाच्या प्रकरणामध्ये नेमके कोणते घटक आपण अभ्यासणार आहोत ते एक वेळ आपण बघूया। मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा भारतीय सरकारने केलेला स्वीकार, त्याचबरोबर पंचवार्षिक योजना, या पंचवार्षिक योजनांचं यश अपयश, त्याचबरोबर बँकांचे राष्ट्रीयीकरण, याशिवाय 20 कलमी कार्यक्रम, त्याबरोबर गिरणी कामगारांचा संप आणि याशिवाय 1991 चे आर्थिक धोरण, या सर्व घटकांचा सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत। तर सुरू करूया आपण आपल्या मुख्य प्रकरणाला। मित्रांनो, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था स्वीकारण्याच्या संदर्भात विचार मंथन। देशाला स्वातंत्र्य मिळालं, अर्थात देशाला स्वातंत्र्य मिळेल याची कल्पना आपल्या भारतीय तत्कालीन नेत्यांना होती, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या लढल्या गेलेल्या ज्या काही क्रांत्या आहेत, त्या क्रांत्या आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या, या सर्व घटकांमुळे ब्रिटिश सरकारला आता देशाला स्वातंत्र्य देणं भाग होतं आणि त्यानुसार काही योजना ज्या आहेत ह्या योजना अंमलात आणल्या जात होत्या। म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळेल याची पूर्वकल्पना तत्कालीन भारतीय नेत्यांना होती आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेमकी कोणती अर्थव्यवस्था आपण स्वीकारायला पाहिजे याविषयी विचार मंथन सुरू होतं। अर्थात याच्यामध्ये अग्रेसर होते ते म्हणजे तत्कालीन पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू। त्याच्यानंतर अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेचे फायदे व तोटे। मित्रांनो, या मुद्द्याच्या अंतर्गत आपण बघू की अर्थव्यवस्था ही कुठलीही असो, त्या अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात। मग जगामध्ये नेमक्या कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्था होत्या, तर आपण बघतो की एक अर्थव्यवस्था ती म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असतात किंवा भांडवलदारांची असतात। त्याचबरोबर दुसरी अर्थव्यवस्था ती म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था। या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही शासनाच्या किंवा लोकांच्या मालकीची असतात। आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था। मित्रांनो, या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची काही साधनं ही शासनाच्या मालकीची असतात, तर काही साधनं ही भांडवलदारांच्या किंवा खाजगी उद्योजकांच्या मालकीची असतात। आता हे जे काही अर्थव्यवस्था आहेत या अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण या ठिकाणी बघितले। या अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितल्यानंतर भारतीय सरकारने किंवा भारत सरकारने ज्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला ती अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय। तर या मिश्र अर्थव्यवस्थेचे काही भाग पडतात, त्याच्यापैकी पहिला भाग बघू आपण, तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण बघतो की उद्योगधंदे जे आहेत ह्या उद्योगधंद्यांवर जी काही मालकी किंवा नियंत्रण असतं ते मालकी पूर्णपणे सरकारची असते। त्याचबरोबर मिश्र अर्थव्यवस्थेमधला दुसरा प्रकार जो आहे किंवा दुसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्र, ज्याला प्रायव्हेट सेक्टर या नावाने आपण ओळखतो। तर या सेक्टरमध्ये आपण पाहतो की जवळपास जे काही उद्योगधंदे असतात किंवा असे काही खाजगी म्हणजे काही उद्योगधंदे असतात की ज्या उद्योगधंद्यांवर केवळ
खाजगी मालकी असते, उदाहरणार्थ उपभोग्य स्वरूपाच्या वस्तू. आणि यापूर्वी बघितलं आपण ते म्हणजे सरकारी क्षेत्र, की ज्या सरकारी क्षेत्रामध्ये पूर्णपणे मालकी असते ती सरकारची, उदाहरणार्थ संरक्षण संबंधी वस्तूंचे कारखाने किंवा संरक्षण निर्मिती संबंधीचे कारखाने, यावर केवळ सरकारचं नियंत्रण राहतं. दुसरं क्षेत्र आपण बघितलं ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, आणि तिसरं सेक्टर आहे ते म्हणजे संयुक्त सेक्टर. या संयुक्त सेक्टरमध्ये उत्पादनाची साधनं, काही उत्पादनाची साधनं ही सरकारी मालकी जी असतात, तर काही उत्पादनाची साधनं जी आहेत ही साधनं मात्र खाजगी व्यक्तींची असतात. तर अशा प्रकारे या मिश्र अर्थव्यवस्थेचे जे काही भाग आहेत हे 3 भाग आपण बघितले. त्यानंतर आपण बघतो की दोन्ही क्षेत्रामध्ये सुसंवाद आवश्यक, हा पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. आता प्रायव्हेट सेक्टर असेल आणि सरकारी सेक्टर असेल, पब्लिक सेक्टर असेल, या दोन्ही सेक्टर मध्ये जर का सुसंवाद चांगल्या प्रकारचा असेल तरच अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे चालू शकते. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था जर का सुरळीतपणे आपल्याला चालवायची असेल तर दोन्ही क्षेत्रामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे दोन्ही क्षेत्रातील चांगले गुण एकत्र. मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली, अर्थात स्वीकारत असताना जो काही टोकाचा मार्ग आहे तो टोकाचा मार्ग टाळण्यात आला आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल क्षेत्रामधील चांगले गुण आणि त्याचबरोबर समाजवादी क्षेत्रामधले चांगले गुण, या दोनही गुणांचं एकत्रीकरण जे आहे ते एकत्रीकरण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केले जातं. म्हणजे दोन्ही क्षेत्रामधले जे काही, दोन्ही अर्थव्यवस्थेमधले जे काही चांगले गुण आहेत हे चांगले गुण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारल्या जातात. त्याचबरोबर पुढचा मुद्दा तो म्हणजे उत्पादन व लोकसहभाग हे उद्दिष्ट. अर्थात मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की अधिकाधिक उत्पादन करणे, अधिकाधिक उत्पादन करणे आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवणे हे या मिश्र अर्थव्यवस्थेचं एक उद्दिष्ट असतं. या उद्दिष्टाबरोबर आणखीही काही अर्थव्यवस्थेचे आणखी काही मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहेत किंवा काही लक्ष्य आहेत, ध्येय आहेत, ते आपण बघू. नफ्याबरोबर इतर क्षेत्रातील, नफ्याबरोबर इतर गोष्टींकडे लक्ष. आता आपण बघतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये नफा हा महत्त्वाचा मानला जातो. अर्थात मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा नफ्याला प्राधान्य दिल्या गेलेलं आहे. परंतु या नफ्याबरोबर उपक्रमशीलता, त्याचबरोबर कालबद्ध नियोजन, याशिवाय शिस्त, त्याचबरोबर नफ्याची प्रेरणा, कालबद्ध नियोजन अशासारख्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी दुर्लक्षित करून चालत नाहीत. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष पुरवत असते. त्याचबरोबर देशहितासोबत दीर्घकालीन विकासावर भर. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य दिल्या जातं आणि देशहिताला प्राधान्य देत असतानाच दीर्घकालीन विकासाचा विचार जो आहे तो सुद्धा केला जातो. मित्रांनो, खाजगी क्षेत्रामध्ये किंवा जी काही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ताबडतोब आपल्याला विकासाची फळं हवी असतात. परंतु काही अशी क्षेत्र असतात की ज्या क्षेत्रामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था पैसे सहसा गुंतवत नाही. परंतु आपण बघतो की या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही अशी क्षेत्र असतात किंवा असे भाग असतात की ज्या भागांमध्ये सरकारी क्षेत्राला पैसा गुंतवावा लागतो. उदाहरणार्थ संरक्षण क्षेत्रासंबंधीचे जे काही कारखाने असतील त्या कारखाने उभारणीसाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागतो. याचबरोबर शास्त्रीय स्वरूपाच्या संशोधन संस्था असतील त्या संशोधन संस्थांची निर्मिती करण्यासाठी सरकारी क्षेत्राला उतरावं लागतं. याचबरोबर शिक्षण, रस्ते, रेल्वे, त्याशिवाय विमानतळाची उभारणी, याचबरोबर बंदरांचा विकास अशासारखे जे काही सेक्टर आहेत या सेक्टरमध्ये सार्वजनिक क्षेत्रालाच उतरावं लागतं. कारण यामध्ये पैसा जो आहे तो पैसा मोठ्या प्रमाणात गुंतवावा लागतो आणि याची फळं जी आहेत या विकासाची फळं मात्र उशिरा चाखायला मिळतात. त्याच्यामुळे भांडवलवादी जे लोक आहेत
ते लोक याच्यामध्ये सहसा पैसा गुंतवत नाहीत आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक संस्था जे आहेत किंवा सरकार जे आहे ते सरकार या ठिकाणी पैसा गुंतवत असतं. त्यानंतरचा मुद्दा किंवा त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत आर्थिक विकासाची वाटचाल. आर्थिक विकासाची वाटचाल पाहत असताना पहिला मुद्दा बघू आपण आर्थिक प्रारूप स्वीकारून वाटचाल. आर्थिक तर मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप जे आहे ते प्रारूप स्वीकारून आपण आर्थिक विकासाकडे वाटचाल केलेली आहे. त्याचबरोबर पंचवार्षिक जी काही योजना आहेत या योजनांचा स्वीकार करून आर्थिक विकास साधण्यासाठी आपण पुढे निघालेलो आहोत. आता हे करत असताना पुढचा मुद्दा तो म्हणजे 1973चं औद्योगिक धोरण. मित्रांनो, जे काही अवजड उद्योग असतील ते अवजड उद्योग याबरोबर उद्योजक घराणी आणि याशिवाय परकीय उद्योग प्रभाव परकीय उद्योग प्रभाव यांचा जो काही प्रभाव असेल हा प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारने 1973 मध्ये एक नवीन धोरण स्वीकारलं आणि या नवीन धोरणानुसार देशाचा आर्थिक विकास कशा प्रकारे साधता येईल यासाठी प्रयत्न केल्या जाऊ लागले. त्याचबरोबर ह्या गोष्टी करत असताना प्रादेशिक विकासाचा जो समतोल आहे तो समतोल कशा प्रकारे राखला जाईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलं. पुढचा मुद्दा उद्योग व सहकार क्षेत्राकडे लक्ष. मित्रांनो, गृह उद्योग त्याचबरोबर लघु उद्योग आणि ग्राम उद्योग यांचा विकास कशा प्रकारे साधता येईल हा सुद्धा प्रयत्न 1973च्या धोरणामध्ये ठरवण्यात आला आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्राकडे विशेष स्वरूपाचं लक्ष जे आहे ते लक्ष घालण्यात आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा भारत सरकारने केलेला स्वीकार यासंबंधी माहिती बघितली. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचवार्षिक योजना या योजना का तयार केल्या गेल्या, त्या योजना किती बनवल्या गेल्या आणि त्याचं यश व अपयश या संदर्भात जी माहिती आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार.